ज्याचं श्राद्ध लंकेचा राजा घालतोय, तर्पण विधी करतोय, बेविशान ही गुण गाण्याची ताकद आहे. संध्याकाळी खाल नव्हत्या कवार करायला, संध्याकाळी खाल नाही. गुण गाण्याची ताकद किती मोठी काकडे बुवा, विशाल बुवा, संतोष बुवा. रात्री जेवायला नाही. एक रात्र इतकी बिकट, इतकी बिकट, इतकी बिकट की त्या रात्रीमुळं त्या वारकऱ्याला 18 विश्व दारिद्र्य, इतकी गरिबी म्हणून सिद्ध झाला. 18 विश्व दारिद्र्य म्हणजे गरिबी म्हणून सिद्ध नाव तिथं पडलं. त्या रात्री पीठ ठेवायचं गाडगं होतं. पीठ 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 ठेवतात ना, भाकरीचं, गव्हाचं, ज्वारीचं पीठ ठेवतात ना, हे गाडगं होतं. त्या गाडग्यामध्ये शिपभर, एक चमचाभर पीठ नव्हतं. त्या गाडग्यामध्ये मीठ टाकलं एवढं एवढं आणि त्याच्यात पाणी टाकलं गुंडीभर आणि ते गाडगं चुलीवर ठेवलं. पाणी खळा 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 उकळलं. पांढरा रंग सुद्धा नव्हता आला पाण्याला, पांढरा रंग पण. ते खारट पाणी लेकरांनी पेलं. परिस्थिती किती नाजूक असेल कल्पना करा, किती नाजूक परिस्थिती असेल. पहिल्या दिवसाची ती परिस्थिती, दुसऱ्या दिवशी काहीच नाही. 18 विश्व दारिद्र्य, गरिबीचा एक प्रकार येतो. 18 विश्व दारिद्र्य. दुसऱ्या दिवशी त्याच्यातले 7-8 सिद्धांत एवढे सांगत नाही, तुम्हालाही ताण होईल डोक्यात ठेवायला, आणि मी बी काही गुत घेतलं नाही. दुसरा मुद्दा सांगतो. दुसऱ्या दिवशी एक मिठाचा खडा घेतला, पाण्यात बुडीला, झोपलेल्या लेकराच्या ओठावून फिरीला. झोपीत ओठावर गेलेलं खारट पाणी जिभेच्या चेंड्यानं चाटत होते. इतकी परिस्थिती. 18 विश्व दारिद्र्यातला तो एक प्रकार. बरेच आहेत असे प्रकार. सांगतो पुढचा. तिसऱ्या दिवशी मिठाचं पाणी किती पोटात सहन होईल? उमाळा येत होता, कोरड्या वांत्या होत होत्या. कराव काय? 18 विश्व दारिद्र्यातला एक तिसरा प्रकार आहे. बापानी धोत्राची चिंदी फाडली. बापानी धोत्राची चिंदी फाडली, तिचे 2 तुकडे केले. त्या चिंदीला पिळा घातला. एक चिंदी बाबा पत्नीकडे दिली आणि एक स्वतःकडे ठेवली, आणि दोघांनी दोन्ही लेकराचे पोट आवळले. म्हणून आपल्याकडे एक मन होती, पोट बांधून कमीलं, पोट आवळून कमीलं. हे जुने सिद्धांत लक्षात घेत जा जिंच्या पॅन्टीवाले होत. मागच्या दुष्काळात आपल्या बाप दाद्यांनी संध्याकाळी जेवण झाल्यावर झोपताना चिमण्याही झिल्या. मी महिना झालो बोंबलतोय रोज कीर्तनात 2 मिनिटं तरी. आपल्या बाप दाद्यानं, या धोत्रावाल्यानं, ह्या पटक्यावाल्यानं संध्याकाळी जेवण झाल्या झोपताना दिवाही झिला रे, दिवाही झिला. दिवा अंधारात रात्र काढली. त्या दिव्याचं राहिलेलं तेल उद्याच्या संध्याकाळी पुरावा आणि आपले संसार सुखाचे व्हावा, याच्याकरता आपले बाप दादे अंधारात झोपले रे, अंधारात झोपले. अंधारात कदर करा त्याची. आपण बायकोच्या फॅरंदवलीसाठी केळीचे ढेले नका विकू. ते शाप देतील वरून, शाप जळून जातील आपले संसार. काय परिस्थित्या काढ्या असतात लोकांनी. मागचं भान ठेवा. मला कळतंय 30 वर्षापूर्वीचा काळ, 41 पार केलं मी आता. 30 वर्षापूर्वीची परिस्थिती मला सप्त्यातली कळते. आमच्या सप्त्यात गुळाचा शिरा करीत होते, पंक्ती बसत होत्या. पण सज्जनांनो, आग्रह केल्याच्या नंतर एखादी ओळी जर शिल्लक राहिली तर ते तसेच पात्र उचलून मंदिराच्या बाजूला टाकीत होते. राजे हो, परिस्थिती तरुणांनो ध्यानात ठेवा, ध्यानात ठेवा. काम करी जा, काम करी जा. 10:30ला दात घासायला मुख्यमंत्र्याचा चुलताय का सुंबळ्या तू? हा, 10:30ला दात घाशी तू कुठं काय वरून पडन का तुला? काय बायको जागायची लायकी आहे का तुला? 10:30ला दात घाशी तू म्हणजे. आणि मग की खांतून बिस्लरी घेऊन संडासला 1.5 किलोमीटर जातो. हो, वारे वा, रावणाचा चुलता. बाहेर जातो बाथरूमला. हो, 30 रुपयाचं पेट्रोल जाळून संडासला निघाला. बाहेर बसला कुठं इज्जतीचा पंचनामा करीत. सांगतो त्याच्यावर बी थोडा वेळ चिठ्ठी आलेली मला. दम नाही हो कीर्तनाला, रमेशराव दम नाही भागवताला, रामायणाला. गुण काय आला लोकांना? लोकांचा एकच धडाका, कीर्तनकार आणणे, खापक्या पाकिट देणे,
त्याला मालदार करणे हे आशाला असे सोनाराच्या फुकणीवाणी. नळी फुंकिली सोनारे इकडून तिकडे गेले वारे. काय घेता तुम्ही याच्यात? मगाशी म्हणलेलं वाक्य तुम्हाला सांगतो. तुम्ही म्हणताल रे रगील झाला का? एक जण म्हणला भरली गिरगाव करायची. हो म्हणून ते लय चरचर बोलायला. मी नाही म्हणत मोठा सप्ताह कोण्या सप्त्याला. का म्हणत नाही? ज्या सप्त्यात 11 पोरानं जर माळी घातल्या तर त्या सप्त्यातल्या मंडपातली माती चाटीन गिरगावकर. त्या मंडपातली मातीची भेन चाटीन. त्या सप्त्याला मोठं म्हणेल. ज्या सप्त्यामध्ये 25 बायकांनी तंबाखू सोडावा. काय म्हणून तंबाखू खाता? मला टकटक दिसायला तुम्ही तिघे जण उभे राहा. कशाला कीर्तनात बसला? तुमच्या पापानं जळून जाईन गिरगावचा बाळ्या. हे उठ, हे म्हातारे उठ, तू उठ. काय मागं पाहू नको, तूच उठ. मरण काला हो दे. काय अर्थ आहे मला सांगा ना गणेशराव? कशाला सत्य करायचे? महाराज श्रीमंत करण्यासाठी. आणि तुम्ही असेच कोरडे फट. तिघीला म्हणलं पण मला 90 कळाल्या. एकूण ती दुसरीनं गुचा द्याला. तू बी खातीस ना? ती म्हणजे तू नाहीच खात का? मला तितक्यात ओळखू आल्या. पटापटा पटापटा पटा लक्षात आले. जी म्हातारी तंबाखू खाती का तिच्या मांडीवर सोनानं पप्या द्यायचा नाही. द्यायचा नाही, द्यायचा नाही. कारण लहानपणामध्ये त्या व्यसनाच्या वासानं याला कालांतराने व्यसन लागल. देऊ नकोस, देऊ नको. लय बेकार तंबाखू. 90,000ला मसड आणली मी. 90,000ला. मी ओरिजिनल शेतकरी माणूस. मला दुधाची मसड, दुधाची गाय, चांगला बैल कळू. तुम्ही चांदणीचा बैल घेत नाही, साडी कुटणारा घेत नाही, फिरून कापसाच्या मुंडक्यावर पावलं टाकू. तुम्ही येडपटे का कसले बी करायचे? नंबर 1 जोड घेत असतो पद्धतशीर. मसड घेतली मी 90,000ची. आणि त्या म्हशीचं शेण आणायला आमच्या गावात ती म्हातारी गेली. ती रातच्या झोपताना तंबाखू इथं टाकीत होती. आणि ती तसाच तंबाखूचा गोळा घेऊन कोठ्यात गेली. आमच्या म्हशीनं पुन्हा नाही दूध दिलं. मी 19 डॉक्टर आणले. मी म्हणलं मसूर पाना कस काय चोरायली? म्हणले तुमच्या गावात एखादी बाई एका रातच्या तंबाखू खाऊन झोपती. मी म्हणलं शेजारीच राहते. मग तिच्या वासानच म्हशीनं पाना चोरला. मग मसड जर रातच्या तंबाखू खाणाऱ्याच्या थोत्राचा वास घेतल्यावर पाना चोरीत असेल तर लहान लेकराला किती त्रास होत असेल. अंतिके मंजुळे जरा वाटू देईन तुला काही करणं. तंबाखू बंद. आणि तंबाखून जर तू पोट भरत असेल तर पोतच देतो तुला. चपात्या खाऊच नको, तंबाखूच खाय. काय कशाला करायचे सत्य मला सांगा तुम्ही? हावभाव आहे. तुम्ही विटेवरच्या मालकाच्या दर्शनाकरता रांगेत जा. नालायक माणसानं थुकू नये म्हणून कोपऱ्यात पांडुरंगाचं चित्र काढलंय. तुम्ही दर्शन मंडप बघा कधी कधीतरी. कोपऱ्यात पांडुरंगाचं चित्र काढलंय. आपली हलकट दर्शनाला गेल्यावर पण घुटके खाऊन तो कधी मधात नेऊनी म्हणून घुटके तंबाखू उभा उपसून घ्याले. कुठलं पुण्य आले देव जाणे. आम्ही एकदा तिरुपतीला गेलो. तिरुपतीला जाताना खालीच सगळे ते बिड्या काड्याचं ठिसकून घेतल्या. आमच्या इथल्या पोरानं एअर किन्नर मध्ये तोटा नेला. आम्ही जी गाडी नेलती का त्या एअर किन्नरच्या बॉक्स मध्येच घातला तोटा. ते बॉक्सच घातला. मी म्हणलं आगाऊच काम बाबा. तिरुपतीला पण कळणार नाही गिरगावच्या पोराला इतकं डोकं दिलंच कुठे. एअर किन्नरच्या बॉक्स मध्ये घातला त्याने तोट्याचं. काय माणसं झाली. म्हणून त्या कोपऱ्यात थुकू नये म्हणून जगाच्या मालकाचं चित्र काढो. तिथं पण लाजा नाहीत आपल्या लोकांना. कोणती मस्जिद जाऊन बघा. जर तुम्हाला काड्याच्या पेटीची काडी आणि बिडीचं धुंडूक सापडलं तर जीवनभर मी कीर्तन करणार नाही. हो. आणि तुम्ही त्याच्यासाठी टाळ्या वाजवायला नाही का? तुमचे मंदिर असेच नालायकाला पते खेळण्यासाठी. सदरा राजे, सदरा सदरा. लय मागच्या लोकांनी आपला धर्म चांगला सांभाळलाय. नका चुका करायच्या नका. माझ्या माईनो 25 बायकांनी ज्या 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 तंबाखू सोडतील का उद्याच्या काल्यामध्ये सकाळी संकल्प करा मारुतीरायाच्या पुढं. आणि हे तोटा गिटा जे काय असेल ना गाय छाप त्या गाईला काऊन बदनाम केलो? त्या तंबाखूच्या पुडीवर गाय छाप रावण छाप नाव द्यायला पाहिजे होतं त्या पुडीला. कशाला गाईला बदनाम केलं? काय काय लोक कशाला नाव देतील काय मिळत नाही. काय करी जाऊ. 25 बायकाने तंबाखू सोडली तर तुमचा पांढरी पिंपळगावचा सप्ता सफल झाला. 11 पोर आहे ना उद्या काल्याच्या कीर्तनात महाराजांच्या हातानं माळ घाला. 11च पोर आहे ना. 12 नका घालू उग गाव उलथन. हो फक्त 11 पोर आहे घाला.
झाला सप्ताह सफल झाला. पुन्हा सांगतो, जी सून सासू सासऱ्याला नीट भाकरी देत नाही त्या 5च सुनाईनं सासू सासऱ्याला टायमाला जेवायला द्या, सप्ताह सफल झाला. जो मुलगा आई वडिलाला नीट बोलत नाही, अरे काय भेटणार आहे राजू तुम्हाला आमच्या पाया पडण्यात? फुलं टाकली तुम्ही माझ्या अंगावर, तुम्ही 200-400 पोरायनं फुलं टाकले माझ्या अंगावर, फुलं टाकले फुलं. जर तुम्ही तुमच्या मायबापाला मानित नसाल तर पंढरपूरचा मालक तुमच्या बोकांनी दगड टाकली. मला आणा नाही तर नका आणू, तुमच्यावर माझं काय चालणार आहे? माझं मोठं करणारा पंढरपुरातला मालक आहे आणि तुम्ही काय मला मोठं करणार आहे? तुमच्या गावातल्या माणसांनी मला 5 कोटी रुपये दिले आणि जाता जाता औरंगाबादला जर अटॅक आला तर काय 5 कोटी अंगावर घेऊन फुकून घ्यायचे का? मला किती दिवस जगायचे आणि किती दिवस मोठं करायचे पंढरपुरातल्या मालकाच्या हातात आहे. तुम्ही चांगलं वागा राजो. जगातला सर्वात मोठा देव आपले आई वडील आहे. जो आई वडिलाच्या पाया पडतो का जगाचा मालक त्याला मान्य करतोय. जो मायबापाच्या पाया पडत नाही महाराजाच्या पाया पडत असेल तो महाराजच जळून त्याच्या पापाने. काय काय अर्थ आहे त्याला? अरे जुन्यांची किंमत करा राजू हो. ह्या जुन्या आपल्या बापदाद्यांची किंमत करा. ते आपल्यासाठी तळतळ तुटलेत रे, त्यांना किंमत करा. सासू सासऱ्याला माना माझ्या माईंनो. माहेरातून बाईनं भैमुगाच्या शेंगा दिल्या. मी फराळाला गेलो एका बाईच्या घरी. महाराज या म्हणले फराळाला. भीमराव गेलो. भैमुगाच्या शेंगा होत्या गावरान. काय म्हणते तरी त्या पिस्तोल्या भैमुग. अशी पुढे 2 आणि वर 1 सोला असतो असा तिरपट झालेला पिस्तोला आणि गावरान भैमुग. लाल भोय होती आमच्याकडे, तिथे पेरायचो होतं आम्ही. मग त्या भुईमुगाच्या शेंगा खाल्ल्या आणि गुळ खाल्ला. फुकट खाल्ल्यावर वर्णन करावंच लागतंय. म्हणलं काय दोरखाबाई शेंगा आहेत? माया माईन दिल्या. अरे बापरे, दोरकीला माहीतच नव्हतं हेव किती दाढ येतं. माया माईनं शेंगा दिल्या. माया माईनं. म्या म्हणलं द्वारकाबाई तुझ्या माईनं फक्त शेंगात दिल्यात, 9 तासाच्या नंतर ह्या गावाच्या बाहेर जात्यात. काहीचे वायर ढिले उशिरा करायला. त्या माईनं फक्त भैमुगाच्या शेंगात दिल्यात, 9 तासाच्या नंतर ह्या गावाच्या बाहेर जात्यात. याच्या माईनं तुला हेव दिलाय सांभाळायसाठी, हेव दिलाय. जसं त्याच्या माईला बी चोंभाळणं, कधी कधी नवऱ्याच्या माईला बी चोंभाळी जा, तर तुमचे लेकर म्हातारपणी तुम्हाला चोंभाळतील. नवऱ्याच्या माईला जी सून चोंभाळणार नाही का, तिचे पोरं तिचे झोपीत अंगुठे घेणार. ह्या म्हणत्यान ह्या मेल्याला आणलंच खाऊन तुम्हाला नीट करण्यासाठीच आणलं. काही नाही, तुम्ही हरिपाठ पाठ करायला, ज्ञानेश्वरी वाचायली, नाथ भागवत वाचायली, सासूला बघितल्याबरोबर असं थोत्तर करायली, गाड घ्यावायची. काय तू तुळस खाल्लीस तर काय उपयोग घेतो? हा काय काय अर्थ आहे का त्या गोष्टीला? अहो चांगलं वागण्याला किंमत असते, बाकी नाही काही. जाऊ द्या, काय सांगू लागलो. पोट आवडलं 18 विश्व दारिद्र्यातला एक प्रकार. पोट आवडलं, पोट आलं नाही इथपर्यंत. आणि मग 2 जण बसलेत. बाईनं सांगितलं मालक कसं व्हायचं, काय करू नकोस. बालपणातला माझा मित्र, त्या मित्राचं नाव जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश कृष्ण परमात्मा. तू काळजी करू नको, त्याचं गुण गात्र आहे. त्याच्या गुण गाण्याची ताकद आहे का? पंढरपुरातल्या मालकाचं गुण गायलं 3च कारण ऐकले तुम्ही. पिठाच्या गाडग्यात पाणी टाकून उकळून आंबील पेली 1, मिठाच्या खड्याचं पाणी चाटलं 2, पुन्हा खाण्यासाठी काहीच नाही म्हणून धोत्राच्या दशीनं पोट आवळलं 3. पुन्हा राहिलेल्या 4 गोष्टी पुन्हा कधी बघू दुसऱ्या कीर्तनात. इतक्या परिस्थितीत संसार करणारा व्यक्ती पंढरपुरातल्या मालकाचं गुण गायलं. गुण गुण आणि गुण गात त्याच्या भेटी करता गेला. काय? पोह्याचा चुरा घेऊन. आमचे एक मित्र भागवतकार आहेत, ते म्हणले आता ऐका बरं का. आणि काय सुदामदेव पोहे घेऊन गेले बरं का, आणि काय त्या पोह्याला चव होती बरं का. आणि देवाच्या बायकोला तसे चविष्ट पोहे करताच येत नव्हते बरं का. आणि काय त्या पोह्यामध्ये चव होती, त्या चवीला पंढरपुरातला मालक बोलला बरं का. आणि मग सुदाम देवाला सोन्याचं गाव दिलं. माणसं मरतेन रे सुंगळ्या, वाचून सांगायचं भागवत. पोहे हे निमित्त शुद्ध भाव. भाव शुद्ध होता आणि शुद्ध भावाने विटेवरच्या मालकाचं गुण गायलं. गाव सोन्याचं केलं. अर्बूज क्विंटल सोनं उरलं. किती टनाचा एक अर्बूज सांगता येईल का? एखादा सीए ची परीक्षा देणार आहे का इथं? चार्टेड अकाउंटंट किती टन टाकल्यावर एक अर्बूज? खर्व, निखर्व, पर्व, भयस्ती, भयाम, मंगलम, आसुडी, आस्तु, खलयम, पर्वणी, गत्वम, सांख्यम, मेयम, तुल्यम.
काय नाही सांगताय. बरा तुमच्यापेक्षा गिरगावचा बाळ्या 7वी शिकलेला. एकावर 18 शून्य असलं ए पिवळे कपडे सगळे, बाकी कोणी कॉपी करायची नाही. एकावर 18 शून्य दिल्यावर त्याला काय म्हणते? अरे राजे हो, त्याला शंखू म्हणते. विठाला 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 माय बापाला बुडविण्यासाठी शिकू नका रे, पाप लागन. लय बेजार व्हालेत ते रानावनात. रक्ताचा घाम करून मातीत टाकायलेत. तुम्हाला पुस्तकाला पैसे द्यालेत, ट्युशनला पैसे द्यालेत, औरंगाबादला राहायला खोलीला पैसे द्यालेत, जाण्यासाठी पैसे द्यालेत, कॉलेजला जायला कुस्कुटी द्यालेत, मोटरसायकल द्यालेत. त्याने दिलेल्या पैशावर माती टाकू नका. जरा शिका शिका. शंकू म्हणते त्याला. अर्बुज क्विंटल सोनं शिल्लक राहिलं. विश्वकर्मा नावाच्या व्यक्तीने सांगितलं देवा गाव सोन्याचा केला, घर सोन्याचे, दार सोन्याचे, सगळं सोन्याचं, गावाचा तट सोन्याचा, 52 अर्बुज क्विंटल सोनं उरलंय. काय करायचं? मसनवाटा सोन्याचा करा. सुदामदेवाचा मसनवाटा सोन्याचा. इंद्राला गाव सोन्याचं, मसनवाट्याचा संबंध नाही. माणसं मरत नाही, पुण्य संपलं की खाली बोंबलत. येऊ लागती माघारी मृत्यू लोका. रावणाला गाव सोन्याचं, मसनवाटा मातोड्याचा. कुबेराला अलका नावाची नगरी सोन्याची, मसनवाटा मातोड्याचा. सुदामदेवाला गाव सोन्याचं आणि मसनवाटाही सोन्याचा. ताकद कशाची? दुसऱ्या कडव्याची. गुणगायीन पाहती पांडव अखंड वनवासी, परी त्या देवासी आळवेते किंवा आठवेते. वनवासात गुण गायले, स्वतःच्या संसाराचं मात्र केलं. 56 कोटी यादव मैरेक नावाची मदिरा पिऊन मेले आणि पांडवाला हस्तनापूरची गादी देऊन टाकली. कुशल बुवा, फक्त गुण गाण्याची ताकद पांडवाने वनवासात पण गुण गायलं. ही गुण गाण्याची ताकद इतकी मोठी. निष्ठेनं जन जन गुण त्याचं गायलं, त्याचं ते कामच करतंय. इतकी मोठी ताकद, इतकी मोठी ताकद गुण गाण्याची. गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. मग जगाच्या मालकानं आम्हीच दाखिलं. पुढचं घ्यायचं का? तिसऱ्या कडव्यात मुक्ती आणि संपदा. मुक्तीचा नकार केला, मोक्ष नकोय म्हणले. सांगा बरी, इथं बसलेला मोक्ष कोणाला आवडत नाही? आवडतो सगळ्याला. रमेशराव भेटतो का? इतकं सोपं आहे का ते मोक्ष भेटायला डाला? आणि तुकोबाराय मोक्ष का नको म्हणले? मोक्ष सुख हानू लाता.
कशा करता? मोक्षा आम्हा घरी कामारी हे दासी. ते भांडे घासायला आमच्या इथं मोक्ष. आणि काय करायचं? मोक्ष देवा आम्हाला. नकोय म्हणले आम्हाला मोक्ष. मोक्षाची काही गरज नाही. न लगे मुक्ती आणि संपदा. पैशाचा तिरस्कार कशा करता केला असेल? मालकांचंच वाक्य. ऐसा कोणी दावा, ऐसा कोणी दावा, हे जया नावडे. कन्या पुत्र घोडे दाराधन. पैसे आवडत नाहीत त्यांना हातवरी करा. आमचे कधी कधी कंबर बांधून पैशाच्या विरोधात बोलते, भेटत नाहीत म्हणून. पाहिला का एखादा महाराज काही बोलत नाहीत आणि कमी दिल्यावर पुढच्या वर्षी तारीख देत नाहीत. तुला चांगलं माहिती आहे ना. सोमवार गप्पा कामाच्या नाही. खुशाल बा पैसे आवडत नाही. ऐसा कोणी दावा, हे जया नावडे. कन्या पुत्र घोडे दाराधन. हो, 1 किलोमीटरवर गेल्यावर काकडे गाडी उभी राहते. आणि मग कार्यकर्ते फोन. तो भीमराव गेले इकडं चिच खेळात, आणि ते मोरे काका घरी, आणि मग गिरगाव करायचं पण काय भीमराव काका दे कस काय दे असं कस काय बाबा. आणि तो आता लय कीर्तनात वैराग्य पिळू पिळू सांगितलं. चुकीच्या गोष्टी आहेत. हे आम्ही नाही गप्पा हाणायच्या. हे तुकोबारायांचा अधिकार आहे. तुकोबारायांचा का संपत्ती नको म्हणले? पैशाची मालकीन लक्ष्मी आहे. टकल्यांना हे सुजे. पैशाची मालकीन कोण रे? अजय. लक्ष्मी. लक्ष्मी. आणि ही लक्ष्मी कोणाची पत्नी? पंढरपुरातल्या मालकाची. आणि लक्ष्मीचा पती तुकोबारायच्या पत्नीचे पाय चाटितो. काटा काढताना काय चाटलं? कशान काढा काटा? नाचकांडानं, कातरीनं, काट्यानं, सुईनं दाबनं ना. दंताभयस्थितेषु ओष्टाम्रसनस्थितो पदांबुज भयस्थितं चरणरजाति जायते नैवं गांजा कसम लिखितम. एका गिरगावकरानं लिहिलंय का गांजा फुक्यान लिहिलंय का नालायकानं? महाराज, ज्या तुकोबारायच्या पत्नीच्या पायाची माती लक्ष्मीचा पती चाटतोय, ते तुकोबाराय लक्ष्मी कशाला मागते? काय गरज आहे? याच्या पलीकडे सांगू का? तुकोबाराय कोण आहेत? कोण कोण कोण? कनकाबाई नावाची स्त्री पंढरपूरला गेली. त्या बाईचं नाव होतं कनकाबाई. 10 मिनिटं सरकून पुढं. चालतंय म्हणते ते. कनकाबाई नावाच्या स्त्री पंढरपूरला गेल्या आणि मालकाचं दर्शन घेतल्याबरोबर विटेवरच्या मालकाच्या मुखारिंदूतून आवाज आला, कनकाई. तर बाईच्या लक्षात आलं पुढचा माणूस मला नुसता आई म्हणेल, पण मग नाव त्याला माहित नाही. आणि मागचा कनका म्हणेल, पण आई कसं म्हणेल? मागचा पती होता, त्या पतीचं नाव बोलोबा. मग नवरा कनका म्हणेल, आई कसं म्हणेल? संभ्रमात पडल्या मालकाला विचारलं, मला कनकाई कोण म्हणते? तेच म्हणते. ते म्हणजे कोण? विटेवरचा मालक. काय देवा हे मागणं काहीतरी, मागणं मागणं. कनकाबाई म्हणल्या, देवा मागायचंच नाही. देवानं सांगितलं, माय तुला महिषपती काहीतरी माग. कनकाबाईला काय म्हणला विटेवरचा मालक? कनकाई तुला माई शपथ आहे, काहीतरी माग. तर आई साहेबाला वाटलं देवाची शपथ कशी मोडायची, मागते देशील का? हो. पण देवा एक काम कर, मी मागते पण एकच मागते, आता तू माग. देव म्हणलं, असं कसं मागणं? तुम्हाला माझी शपथ घातली ना, तुझी शपथ घातली म्हणूनच मागते, तू मला माग. तुम्हाला तुझी शपथ घातली म्हणूनच मागते, तुला काय पाहिजे ते मला माग. आता याच्या इथं काय कमी होतं मागायला?
पण देवा आता तुझ्यात मागण्यात शपथ मोडायली, हा पटकन काय मागायचं तर माग. तर विटेवरच्या मालकानं पितांबराची वटी केली आणि कनकाबाईला सांगितलं 9 महिने तुझ्या पोटात जागा दे. म्हणे रामेश्वर भट्ट दिजा. आणि तुका विष्णू 9 महिने पोटात विटेवरच्या मालकानं कनकाबाईच्या जागा मागितली. तुकोबर आहे प्रत्यक्ष विष्णू. रामेश्वर शास्त्रींचं वाक्य हे लोक ठरविक. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. म्हणे रामेश्वर भट्ट दिजान तुका विष्णू. महाराज तुकोबर आहे म्हणले देवा, ज्या बाईनं तुला भीक मागायला लावलं त्या बाईचा मी मुलगा आहे. मी तुला कशाला पैसे मागू, मी कशाला तुला पैसे मागू. न लगे मुक्ती आणि संपदा पाहिजे काय, संत संग देई सदा. कशा करता संताची, संतांच्या संगतीत किती फायदा होतो हे लय लांबचं टोक आहे. अलीकडे ऐक, संतांच्या जवळ गेल्याच्या नंतर त्यांच्या पायाला चिटकलेली माती जर अंगावर पडली तर त्या मातीच्या कणात इतकी ताकद आहे, वासनेचे बीज जळून जाय. आणि वासना इतकी 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 वाईट आहे, पहा त्या रावणा काय झाले वासनेमुळे. इंद्रा पडले भगतचंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. इतकी वासना विचित्र, इतकी वासना विचित्र. महाराज ब्रह्मदेवाला सुद्धा